नमस्कार मित्रांनो. शेअर मार्केटमध्ये सुरक्षित नफा मिळवण्याचे 7 मार्ग. शेअर मार्केटमध्ये सुरक्षित नफा म्हणजे गॅरंटेड प्रॉफिट ही गोष्ट नसते, पण जोखीम कमी ठेवून स्थिर आणि सुरक्षित पद्धतीने नफा मिळवणे पूर्णपणे शक्य आहे. खालील सर्वात सुरक्षित आणि प्रॅक्टिकल मार्ग स्पष्ट करतो. शेअर मार्केटमध्ये सुरक्षित नफा मिळवण्याचे 7 मार्ग. 1. ब्लू चिप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे. उदाहरणार्थ HDFC बँक, TCS, इन्फोसिस, रिलायन्स, एशियन पेंट्स, नेस्ले या कंपन्या स्थिर असतात. त्यानंतर या कंपन्या मार्केट क्रॅशमध्ये जास्त पडत नाहीत. दीर्घकालीन नफा नक्की देतात. नफा 10 ते 15% सरासरी दरवर्षी. दुसरे इंडेक्स फंड्स म्हणजे ETF म्हणजे निफ्टी 50 सेन्सेक्स हे सर्वात सुरक्षित आहेत, कारण 50 मोठ्या कंपन्यांमध्ये पैसे आपोआप विभागले जातात. फसवणूक किंवा कंपनी बंद पडल्याची जोखीम खूप कमी. त्यानंतर लाँग टर्ममध्ये 12% ते 14% रिटर्न हा नवशिक्यांसाठी उत्तम पर्याय आहे. त्यानंतर SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवल्याने मार्केट चढ उताराचा परिणाम कमी होतो. त्यानंतर बाय हाय किंवा बाय लोची चिंता राहत नाही. त्यानंतर लास्ट 20 इयर्समध्ये SIPने 12% ते 18% नफा दिला आहे. उदाहरणार्थ निफ्टी 50 इंडेक्स फंडमध्ये दर महिना 5,000 SIP. डिव्हिडंड स्टॉक्स डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्या. कोल इंडिया, ITC, ONGC, हिंदुस्तान झिंक या कंपन्या दरवर्षी चांगला डिव्हिडंड देतात. याचा फायदा शेअरचे मूल्य वाढते, दरवर्षी कॅश डिव्हिडंड मिळतो, हे सर्वात सुरक्षित मानले जाते. त्यानंतर असेट ॲलोकेशन म्हणजे वाटणी करून गुंतवणूक. 100% पैसा शेअरमध्ये न टाकता 60% इक्विटी म्हणजे स्टॉक इंडेक्स फंड्स. नंतर 40% डेट, FD, डेट म्युच्युअल फंड, लिक्विड फंड. यामुळे मार्केट खाली गेलं तरी मोठा तोटा होत नाही. त्यानंतर लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट 3 ते 10 वर्षे. शेअर मार्केटमध्ये 90% लोक त्रासात पडतात, कारण ते शॉर्ट टर्म ट्रेडिंग करतात. लांब कालावधीसाठी गुंतवल्यास रिस्क कमी, प्रॉफिट जास्त आणि त्यानंतर कॉम्पाऊंडिंग जबरदस्त काम करते. एशियन पेंट्स, HDFC बँक, टायटन या 10 वर्षात 8 ते 12 पट वाढले आहेत. अवॉइड रिस्क ट्रेडिंग. खालीलपासून दूर राहा. म्हणजे एक इंट्राडे ट्रेडिंग, त्यानंतर फ्युचर अँड ऑप्शन्स, त्यानंतर पेनी स्टॉक्स, त्यानंतर टिप्स ग्रुप्स. त्यांना नवशिक्या गुंतवणूकदारांसाठी सर्वात सुरक्षित प्लॅन. रेडी प्लॅन. एक निफ्टी 50 इंडेक्स फंड 50%, त्यानंतर ब्लू चिप स्टॉक्स 30% आणि बाकीचे 20% डेट फंड FD 20%. याने पोर्टफोलिओ सुरक्षित राहतो आणि सरासरी 10 ते 14% नफा खात्याने मिळतो. काही बोनस टिप्स. बॅलन्स शीट, ROE, डेट इक्विटी, कॅश फ्लोट. ज्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांचा नीट पाहायचा आणि ज्या कंपन्यांचं कॉर्पोरेट गव्हर्नन्स जिथे स्ट्रॉंग आहे तिथेच गुंतवणूक करायची. त्यांचं हाय व्हॅल्युएशन नसताना म्हणजे PE रेशिओ नॉर्मल असताना बाय करायचा आहे. त्यानंतर लाँग टर्म कंपाऊंडिंगला जास्त महत्त्व द्यायचं आहे. आपली गुंतवणूक किती आणि टाईम होरायझन किती आहे त्याच्यावर आपण मिळवू शकतो. आपली गुंतवणूक 5,000, 10,000, 1,00,000 आहे किंवा टाईम होरायझन 5 वर्षे, 10 वर्षे, 20 वर्षाचा आहे, त्यावर आपला नफा ठरतो. सुरक्षित पोर्टफोलिओ. इक्विटी 60%, सुरक्षित आणि मजबूत वाढीसाठी. इंडेक्स फंड 40%, हे सर्वात सुरक्षित मार्केट क्रॅशमध्ये स्टेबल. निफ्टी 50 इंडेक्स फंड 25%, सेन्सेक्स इंडेक्स फंड 15%. का तर आपोआप 50-30 मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक, त्याचे 12 ते 14% सरासरी नफा. त्यानंतर कॉम्पाऊंडिंग खूप स्ट्रॉंग. त्यानंतर ब्लू चिप स्टॉक्स 20%, हे शेअर दीर्घकाळात खूप सुरक्षित मानले जातात. HDFC बँक 5%, TCS 5%, रिलायन्स इंडस्ट्रीज 5%, एशियन पेंट्स टायटन 5%. का तर लो रिस्क, हाय ब्रँड व्हॅल्यू, तर 10 ते 15% सेफ रिटर्न्स.
डेट 30% सुरक्षितता व स्थिरता. इक्विटी खाली गेल्यास हे संरक्षण करतात. लिक्विड फंड्स 15%. दुसरं शॉर्ट टर्म डेट फंड किंवा AAA कॉर्पोरेट बॉन्ड्स 10%. त्यानंतर बँक FD किंवा पोस्ट ऑफिस MIS 5%. का तर कॅपिटल सेफ्टी. त्यानंतर 7% ॲश्युअर्ड रिटर्न्स. त्यानंतर लिक्विडिटी. आता त्यानंतर शेवटी गोल्ड 10%. महागाईपासून संरक्षण. सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड्स 10%. का तर 2.5% गॅरंटेड इंटरेस्ट सोन्याची वाढ दोन्ही मिळतं. सेफ इन्व्हेस्टमेंट. त्यानंतर 8 वर्षांचे टॅक्स फ्री. टोटल ॲलोकेशन करू आपण. तर इंडेक्स फंड 40%. ब्लू चिप स्टॉक 20%. इंडेक्स फंड 40%. ब्लू चिप स्टॉक्स 20%. त्यानंतर लिक्विड डेट म्हणजे लिक्विड किंवा FD बॉन्ड्स 30%. गोल्ड म्हणजे SGB 10%. त्यानंतर ह्याचा फायदा काय? अपेक्षित नफा म्हणजे एस्टिमेटेड रिटर्न्स. लो रिस्क स्टेबल. त्यानंतर लाँग टर्म रिटर्न्स 11% ते 14%. त्यानंतर क्रॅश प्रोटेक्शन. डेट प्लस SGBमुळे मजबूत. महत्त्वाच्या सूचना. पहिलं म्हणजे मिनिमम 3 ते 5 वर्षे हा पोर्टफोलिओ ठेवा. दर 12 महिन्यांनी रिबॅलन्स करा. त्यानंतर पॅनिक सेलिंग टाळा. त्याचा हा पोर्टफोलिओ सुरक्षित प्लस स्थिर प्लस टॅक्स एफिशियंट आहे. त्यानंतर आपण किती गुंतवणूक किती वर्षासाठी केल्यास किती पैसे वाढतील याचा आपण आता अभ्यास करू. आपण पैसे किती गुंतवणार? 5,000, 10,000 किंवा 20,000 किंवा 1,00,000. तर कालावधी किती? 5 वर्षे, 10 वर्षे किंवा 15 वर्षे हे सांगितल्यानंतर आपला टेबल तयार करता येईल. आता आपण 1,00,000चे 20 वर्षासाठी गुंतवणूक केल्यास त्याचा नफा किती होईल आणि भविष्य मूल्याचे टेबल तयार करून बघू. म्हणजे 1,00,000ची 20 वर्षानंतरची फ्युचर व्हॅल्यू. 1,00,000ची 20 वर्षानंतरची फ्युचर व्हॅल्यू. वापरलेले रिटर्न रेट्स. लो एस्टिमेट 11%. मिड एस्टिमेट 12%. त्यांचा हाय एस्टिमेट 14%. फ्युचर व्हॅल्यू टेबल फॉर 20 इयर्स. त्यानंतर 11% 1,00,000 रुपये 20 वर्षे गुंतवले 11%ने तर 8,06,000 20 वर्षानंतर येतात. म्हणजे 7,06,000 नफा. 1,00,000 रुपये 20 वर्षे गुंतवल्यास 12%ने गुंतवल्यास 20 वर्षानंतर 9,64,000 हजार येतात. म्हणजे 8,64,000 नफा. 1,00,000 रुपये 20 वर्षे गुंतवल्यास 14%ने तर 20 वर्षानंतर 13,52,000 येतात. म्हणजे 12,52,000 नफा. याचा स्पष्ट अर्थ. सुरक्षित पोर्टफोलिओमध्ये 1,00,000 ठेवले तर 20 वर्षांनी 8,00,000 ते 13.5 लाख मिळू शकतात. म्हणजे 60%, 7 ते 13 ग्रोथ शक्य आहे. 7 ते 13 ग्रोथ शक्य आहे. हा रिटर्न इंट्राडे किंवा रिस्की ट्रेडिंगसारखा नाही. हा स्टेबल लो व्हॉलॅटिलिटी किंवा CA फ्रेंडली म्हणजे इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली सेफ ग्रोथ आहे. सतत कॉम्पाऊंडिंगमुळे रक्कम जबरदस्त वाढते. रिस्की गुंतवणूक यशस्वी ठरते का? 10 ते 20% लोकांना यशस्वी ठरते. रिस्की गुंतवणूक नफा मोठा असतो पण तोटाही मोठा असतो. उदाहरणार्थ पेनी स्टॉक्स. दुसरं म्हणजे फ्युचर अँड ऑप्शन्स F&O. त्यानंतर इंट्राडे ट्रेडिंग. त्यानंतर स्मॉल कॅप अँड टर्न अराउंड स्टॉक्स. त्यानंतर इव्हेंट बेस्ड ट्रेडिंग. त्यानंतर यात 1 किंवा 2 दिवसात किंवा काही महिन्यात 3 पट ते 10 पट नफा होऊ शकतो. पण चुकीची एंट्री घेतल्यास 50 ते 90% तोटा देखील होऊ शकतो. रिस्की गुंतवणूक करण्याच्या यशस्वी होण्याच्या सामान्य सवयी. एक स्टॉप लॉस लावतात. लॉस मोठा होत देत नाहीत. टार्गेट निश्चित ठेवतात. लोभ करत नाहीत. चार्ट ट्रेडिंग किंवा टेक्निकल ॲनालिसिस शिकलेले असतात. RSI MACD ब्रेकडाऊन व्हॉल्यूम याचा वापर करतात. कॅपिटल डिवाईड करतात. एका स्टॉकमध्ये जास्त पैसे लावत नाहीत. त्यानंतर न्यूज आणि ट्रेंड्स फॉलो करतात. म्हणजे बजेट, रिझल्ट्स, मर्जर, बोनस इत्यादी. रिस्की गुंतवणूक का फेल होते? 1 स्टॉप लॉस लावत नाहीत.
त्यानंतर काही टिप्स ग्रुपवर अवलंबून भावनिक गुंतवणूक, हा शेअर नक्की वरती जाईल असे अंधविश्वास. त्यानंतर रिस्क मॅनेजमेंट नसणे. रिस्की गुंतवणूक कधी फायदेशीर ठरते? एक, शॉर्ट टर्म स्विंग ट्रेड्स, त्यानंतर ब्रेकआउट स्टॉक्स, त्यानंतर हाय ग्रोथ स्मॉल कॅप्स, त्यानंतर इव्हेंट बेस्ड बेट्स, बजेट रिझल्ट इत्यादी. टेक्निकल ॲनालिस्ट स्ट्रॉंग असेल तेव्हा. यात नफा मोठा मिळतो पण स्किल असणे आवश्यक. निष्कर्ष, रिस्की गुंतवणूक यशस्वी ठरते पण ती फक्त नॉलेजेबल, डिसिप्लिन्ड आणि एक्सपिरियन्स लोकांसाठी. साधारण व्यक्तींसाठी सर्वोत्तम आहे. 70% स्टेप लॉंग टर्म, दुसरं 30% रिस्की ट्रेड्स फक्त अनुभव वाढल्यानंतर. माहिती आवडल्यास चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा.